नमस्कार. गणपतीच्या चित्रशाळा आता गजबजू लागतील. गणपतीच्या चित्रशाळा आता गजबजू लागतील. मातीचे गोळे आकार घेऊ लागतील. या गोळ्यांचे सुरुवातीला सिंहासन तयार होईल. या गोळ्यांचे सुरुवातीला सिंहासन तयार होईल, मग पोट, मग डोके, मग मुकुट, मग हात, मग सोंड आणि शेवटी डोळे. या मूर्तीचा एक एक अवयव जसजसा तयार होत जाईल, या मूर्तीचा एक एक अवयव जसजसा तयार होत जाईल तसतशी ही मूर्ती बोलायला लागेल. सुरुवातीला तिच्या आईशी म्हणजेच मूर्तिकाराशी आणि मग इतरांशी. अर्थात न बोलता सुद्धा ही मूर्ती तिच्या भावना इतरांपर्यंत पोहोचेवलच. या मूर्तीच्या स्वागतासाठी निसर्गामध्ये सुद्धा बरेच बदल होतील. निसर्ग पोपटी हिरवी साडी नेसून नटू लागेल. तो केसांमध्ये विविध रंगी विविध गंधी फुले मारेल. सर्वत्र ऊन पावसाचा खेळ रंगेल. कोवळ्या उन्हाचे कवडसे घराचा कोपरा उजळून टाकतील. या मूर्तीच्या स्वागतासाठी घरे सजू लागतील. जुने पुराणे रोपडे टाकून नवे रूप धारण करतील. गणपतीच्या चित्रशाळांमधील गजबज वाढलेली असेल. या मूर्तीच्या अंगावरून मूर्तिकाराचा हात जरा जास्तच मायेने फिरायला लागेल. हा हात थरथरणारा असेल. गणपतीच्या चित्रशाळा आता गजबजू लागतील. मातीचे गोळे आकार घेऊ लागतील. या गोळ्यांमध्ये एक गोळा आमच्याही गणपतीचा असेल. दुसरी कविता आहे, अजून वाटते पहिल्या दिवशी शाळेमध्ये जावे. नवीन दफ्तर, नवीन चप्पल, नवीन कपडे द्यावे. नवीन शाळा, नवीन गुरुजी, नवीन आपण व्हावे. आजूबाजूचे नवीन जग पाहून सगळे घ्यावे. नवीन पुस्तक, नवीन वही, सुवास नवीन सगळे. नवीन पेन, नवीन पेन्सिल, अक्षर नवे. आई यावी निरोप देण्या, परतून जावी मागे. पुसून घ्यावे अलगद नकळत डबडबलेले डोळे. मुले जमावी सर्व विपरीत सगळे चाळे. हातामध्ये हात घेऊन जो तो येथे खेळे. अशी प्रार्थना, अशी प्रतिज्ञा, असेच सगळे मेळे. सुविचार आणखी पंचांग सांगुनी, गाणे एक म्हणावे. मधली सुट्टी एकच शिट्टी, उघडून डबे बसावे. वाटून घेऊन भाजी भाकरी आनंदाने खावे. पुन्हा वाचता काही बाही, क्षण नकळत सर्व सरावे. आणि वाजता घंटा एक, पटकन घरी पळावे. असे वाटते आता पुन्हा दिवस जुने ते यावे. कुणी आणखी लहान मूल मला पुन्हा करावे. धन्यवाद.